नमस्कार. भाग्यशेष वार्ता डिजिटल मीडियामध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे. आमचे माहूर येथून तालुका प्रतिनिधी सदानंद पुरी यांनी दिलेली अधिकची माहिती अशी की स्मार्ट मीटरला विरोध, शहरातील विविध समस्यांवर तातडीने कार्यवाहीची मागणी आनंद पाटील तुपदाळे यांनी केलेली आहे. आपण पाहू शकता. भाग्यशेष वार्ता डिजिटल मीडियाच्या माध्यमातून हे छायाचित्र दाखवण्यात येते. त्याला श्री क्षेत्र माहूर शहरातील विविध प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी व नागरिकांच्या मागण्यांकडे प्रशासनाने लक्ष देण्यासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटीचे माहूर तालुकाध्यक्ष आनंद गंगाधरराव पाटील तुपदाळे यांनी 19 जून 2026 रोजी सायंकाळी 4 वाजल्यापासून नगर पंचायत कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषणास करण्याचा इशारा दिला आहे. याबाबत त्यांनी मुख्याधिकारी नगरपंचायत माहूर यांना निवेदन सादर केलेले आहे. आपण पाहू शकता या ठिकाणी निवेदनात पंतप्रधान अहवाल योजनेतील लाभार्थ्यांचे 2017 ते 2026 या कालावधीतील प्रलंबित अनुदान हप्ते तात्काळ लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची मागणी करण्यात आलेली आहे. तसेच घरकुल योजनेतील कथित थकीत भ्रष्टाचारातील चौकशी करून दोषीवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आलेली आहे. आपण पाहू शकता वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्या या ठिकाणी तुपदाळे यांच्याकडून विचारणा करण्यात आलेली आहे. जर नाही माहिती मिळाल्यास 29 जून रोजी सायंकाळी 4 वाजल्यापासून नगरपंचायत माहूर या ठिकाणी उपोषणाचा इशारा दिलेला आहे. ही सर्व माहिती आमचे प्रतिनिधी माहूर येथून सदानंद पुरी यांनी दिलेली आहे. आपल्या परिसरातील जाहिराती व बातम्यांसाठी आपण संपर्क साधू शकता. यापूर्वी अनेक वेळा निवेदने देऊनही, आंदोलने व आमरण उपोषणे करूनही प्रशासनाकडून दिलेल्या आश्वासनांची पूर्तता झाली नसल्याचा आरोपही या ठिकाणी तुपदाळे यांनी केलेला आहे. राष्ट्रीय महामार्ग